गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्या, कितीही टेन्शन असू द्या, पण आपल्या जीवनातल्या काही खास गोष्टी आहेत ना, त्या कधीच कोणाला सांगू नका। म्हणजे काय बरं? म्हणजे अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत की मनुष्यानं नेहमी आपल्या मनामध्ये ठेवल्या पाहिजेत, मनामध्ये जपून ठेवल्या पाहिजेत। तर या 7 गोष्टी जर आपण मनामध्ये ठेवल्या ना, तर आपल्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही। आपल्याला दुःखांची तीव्रतासुद्धा कमी होईल। पण मनुष्य तसा करतो का बरं? आपल्याकडचं आहे सर्व काही दुसऱ्याला सांगून टाकतो। त्याच्यात त्याला मोठेपणा वाटत असतो, त्याच्यात त्याला मी कसा मोठा आहे ना, तो लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघा, लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सत्यनारायणाची पूजा म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारे होम हवन करत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण कितीही सत्यनारायण करा, पण आपली वागणूक, आपला व्यवहार जर सत्याचा नसेल ना, तर मदतीचा नारायण तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही। पुढे जाणाऱ्याला वाट द्या, मागे पडणाऱ्याला साथ द्या आणि थकणाऱ्याला हात द्या। आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही। पण आपण तसं वागतो का बरं? कधीच वागत नाही। म्हणून कोणीतरी म्हटलंच आहे ना, विसरण्याची सवय आहे ना, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे। कारण सर्व काही जर आठवलं ना, तर माणूस कधी आनंदी राहू शकत नाही। म्हणून आयुष्यामध्ये आपण संयम राखला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना आहेत ना, त्या प्रत्येक घटना संपणारी असते। पण आपल्या जीवनात जर आपला संयम नसेल ना, तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं। म्हणून ज्या माणसांवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना, बहुतेक तीच माणसं आपली डोळं उघडत असतात, आपल्याला ती वारंवार धोका देत असतात। मग अशा माणसांना आपल्या आयुष्यातील गोष्टी सांगायच्या की नाही, हे तुम्ही ठरवा। समर्थांनी सांगितलंच आहे ना, कोणतीही गोष्ट मनात ठेवणं योग्य आहे का बरं? या प्रश्नावर एका विद्वान विचारवंतानं उत्तर दिलं होतं की हीच विचारसरणी आहे ना सर्वात मोठा धोका आहे। म्हणजे आपण बघा, म्हणत असतो ना की आमची माणसं हळव्या मनाची आहेत, सर्व काही सांगून टाकतात। पण जेव्हा आपल्या मनातलं आपण सर्व काही दुसऱ्याला सांगतो ना, तिथेच आपण फसलं जातो। हे जग आहे ना, अशा लोकांनाच त्रास देतं जे मन मोकळं ठेवतात। म्हणजे समोरच्याला वाटतं हा खूप प्रेमळ आहे, याला आपण कसं जरी वागलो ना तरीसुद्धा चालतं। मग लोक आपल्याशी तसंच वागायला सुरुवात करतात। पण ज्यांची जीभ सैल असते आणि जे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भावना, प्रत्येक योजना किंवा प्रत्येक दुःख न विचारता समोरच्या व्यक्तीला सांगतात ना, तिजोरीचं जसं धन बंद राहतं, त्याचं प्रमाण काही गोष्टी आहेत ना, त्या मनुष्याने मनातच ठेवणं, यातच शहाणपणा आहे ना। कारण हा कलियुग आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, ज्या आपण कलियुगामध्ये आहोत ना, त्या काळाच्या सोबत राहणं गरजेचं आहे। कधी कधी काही गोष्टी करण्यामध्ये आपल्याला दुःखसुद्धा होतं। असं वाटतं की समोरच्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं। पण जर समोरचा तसा असेल तर थोडंफार तसं वागणंसुद्धा योग्य आहे। म्हणजेच जर आपल्या जीवनामध्ये आपण जर सर्वांच्या म्हणण्याला हा म्हणत गेलो,
तर आपलं अस्तित्व राहील का बरं? काहीच राहत नाही. म्हणजे तेव्हा जीवन धन्य होतं ना. म्हणजे बोलणं कोणालाही जमतं, पण शांत राहणं ही एक कलाच आहे ना. आणि जो शांत राहतो ना त्याच्या जीवनामध्ये तो त्या कलेमध्ये निपुण होतो. त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. आज या निरूपणामध्ये या 7 गोष्टी आहेत ना. तुमच्या जवळचा कितीही व्यक्ती असो तरीही त्या व्यक्तीला कधीच सांगू नका. कारण त्या बाहेर पडल्या ना तर जग तुमच्या शब्दांनी तुम्हाला हरवेल. या 7 गोष्टी आहेत ना नेहमी लपून ठेवल्या पाहिजेत. तर तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत ना दूर दूरपर्यंत फिरकणार नाहीत. आणि हो, आपल्या जीवनामध्ये आपण अशा काही व्यक्तींवर भरोसा करत असतो ना की आपण त्यांना सर्व काही सांगतो, पण हीच आपल्या जीवनातली सर्वात मोठी चुकी आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये जर विश्वास करायचा असेल ना आई-वडिलांशी आणि दुसरं म्हणजे भगवंताशी, ही 2 अशी माणसं आहेत ना तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे घर कुटुंबातील समस्या आहेत ना त्या कधीच कुणाला सांगू नका. बघा, एकदा गुरुजी म्हणाले, जीवनातील सर्वात पहिली नीती ही आहे की आपल्या घराच्या समस्या कधीच बाहेरील लोकांना सांगू नका. मग ते भांडण असू द्या, मतभेद असू द्या किंवा कोणतीही खाजगी अडचण असू द्या, ती घराबाहेर जाहीर करू नका. त्यांनी बघा एका शिष्याचं उदाहरण दिलं जो म्हणाला, गुरुदेव, माझ्या घरी भांडण झालं आहे, वडील आईवर ओरडले आहेत, माझा भाऊ रागाने घर सोडून गेलेला आहे. मी ही गोष्ट मित्रांना सुद्धा सांगितली. गुरूंनी गंभीर स्वरात उत्तर दिलं, पुत्रा, जेव्हा तू तुझ्या घराच्या भेगा बाहेर दाखवतोस ना तेव्हा लोक त्या जोडण्याऐवजी त्या अजून फाडण्याचा प्रयत्न करतात. लोकांना सहानुभूती नको असते तर तो चर्चेचा विषयच हवा असतो ना. बघा, त्या गुरूंनी त्या शिष्याला एक कथासुद्धा सांगितली. एका गावामध्ये 2 भाऊ रोज भांडत असत. एके दिवशी मोठ्या भावानं त्या पंचायतीत लहान भावाची निंदा केली. परिणामी संपूर्ण कुटुंबाची इज्जतच गेली ना. लोक मुलांशी दूर राहू लागले. घरची गोष्ट बाहेर पडली की नात्यांची मर्यादा जळूनच जाते ना. नात्यांमध्ये विश्वास तुटू लागतो. लोक तुझ्या दुःखाला शस्त्र बनवतात. घरचे भांडण बाहेर गेल्यास ते घराला पाया डळमळीतच करतात ना. म्हणजे नातेसंबंध जर बाहेरील जगामध्ये आलं तर त्यांचा मान संपूनच जात असतो. म्हणून परिस्थिती कितीही बिघडलेली असू द्या, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख आलेलं असू द्या, पण थोडे दिवस तुम्ही त्या मनामध्ये जर साठवलं ना, बघा, आपल्या घरातील गोष्टी फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवल्या तर बाहेरचं जग आहे ना ते आपल्याला कधीच हसणार नाही. बाहेरचं जग आहे ना ते कधीही मरहम लावत नाही, तर ते जखमेवर मीठच चोळतं ना. म्हणून प्रत्येकानं ठरवावं, आपल्या जीवनामधील आपल्या पत्नीची गोष्ट, आपल्या मुलाबालांची गोष्ट कोणालाच सांगू नका. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपली कमाई किंवा संपत्तीचा खुलासा आहे ना तो कधीच कुणाशी शेअर करू नका. गुरु गंभीरपणे म्हणाले, बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही गोष्ट हे गुरुजी शिष्याला सांगत आहेत. बघा, दुसरी अत्यंत महत्त्वाची नीती आहे की आपली कमाई, आपली संपत्ती आहे ना किंवा जे काही तुम्ही कमावलेलं आहे त्याचा बडाईपणा कधीच कुणाशी करू नका. त्यांनी मक्ताच्या राजाचं उदाहरण दिलं, ज्यानं गर्वानं आपल्या खजिन्याची झळक सर्वांना दाखवली होती आणि काही दिवसातच शेजारच्या राजाने हल्ला करून तो खजिना लुटून नेला. गुरु म्हणाले, धन जितके गुप्त राहील ना तितकंच ते सुरक्षित राहील. त्याचं प्रदर्शन कधीही करू नये. म्हणजे स्वतःला चोर आणि मस्तर करणाऱ्या लोकांसमोर उभं करणं आहे. अमीर लोक आहेत ना, आपली खरी संपत्ती सर्वांना सांगतात का बरं? कधीच नाही.
कारण त्यांना माहीत आहे जिथे जास्त लोकांना कळलं ना तिथे गरजा, लोभ, संकटसुद्धा वाढतात। आणि जर कोणाला कळलं की तुमची कमाई चांगली आहे तर काही लोक मदतीच्या बहाणे जवळ येतात, काही तुम्हाला कमी लेखण्याची संधी शोधतील आणि काही फक्त या द्वेषामुळं की तुमच्याकडे जे आहे ना ते त्यांच्याकडे नाही म्हणून मस्तसुद्धा करतील। म्हणून धनरक्षकाचं सर्वात मोठं रहस्य आहे ना ते लपवून ठेवणं आहे। जर सर्वांना तुमच्या धनाची माहिती झाली तर लोक तुमच्या मनाची शांतीसुद्धा हिरावून घेतील। म्हणून आपली कमाई नेहमी गुप्त ठेवायला हवी, ज्यामुळं हे मन आहे ना ते स्थिर आणि निश्चित राहील। कारण जे धन दाखवलं जातं ते एकतर लुटलं जातं किंवा त्याचा मस्तरच केला जातो ना, पण मनुष्य मात्र अहंकारामध्ये एवढा बुडालेला असतो ना, तो मी स्वतः किती मोठा आहे ना तो दुसऱ्याला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांच्या मनामध्ये अहंकार जागा झालेलाच असतो ना। आता तिसरी गोष्ट पाहूया, आपल्या भविष्यातील योजना आहेत ना त्या नेहमी मनुष्याने गुप्त ठेवायला हव्या। गुरु तिसरी नीती सांगताना त्या पुत्राला म्हणाले, जोपर्यंत कोणतीही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आहे ना ते आपल्या मनातच ठेवा। म्हणजे जे लोक आपल्या प्रत्येक पावलाची घोषणा आहे ना त्या आधीच करत असतात ते अनेकदा ध्येयापर्यंत पोचण्यापूर्वी मार्ग चुकवतात। आणि त्यांनी तक्षशिला गुरुकुळातील एक उदाहरणसुद्धा दिलं। एका व्यापाऱ्यानं मसाल्याचं दुकान उघडण्याची योजना आपल्या मित्रमंडळींना सांगितली, पण त्यांच्या आधीच एका चतुर माणसाने त्याच जागी त्याच प्रकारची दुकानं उघडून बाजारपेठ काबीज केली। गुरु म्हणाले, प्रत्येक विचार आहे तो एक बीज आहे, जर ते पेरण्यापूर्वी सर्वांना सांगितलं ना तर ते कोणीतरी ते चिरडून टाकेल किंवा तुमच्या आधी फळ घेऊन जाईल। त्यामुळं योजनेची खरी शक्ती आहे तिच्या मौनात असते। म्हणूनच समर्थांनी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर मौन धारण करायला सांगितलेलं आहे, उपासना करायला सांगितलेली आहे ना, हे त्याचं हेच कारण आहे। जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये मौन निर्माण होतं ना तेव्हा मनुष्य अधोगतीपासून दुरावला जातो। म्हणजेच हा योजनेचा काळ असतो ना तो तयारीचा काळ कधीच दाखवायचा नसतो। काम पूर्ण झाल्यावर बोलायला हवं। जोपर्यंत प्रवास चालू आहे तोपर्यंत शांत राहा। तुमचा इरादा, तुमच्या दिशा, तुमचं पुढचं पाऊल हे तुमचं स्वतःचं आहे ना, ते सर्वांसमोर आणून तुम्ही विनाकारण स्वतःचं ओझं आहे ना ती टीका ओढून घेता। आणि आजच्या जगातील हीच नीती लागू होते। एखादं नवीन काम सुरू करायचं असेल ना, एखादी योजना मनात असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नोकरी बदलायची असेल तर ते पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका, कारण ही दुनिया योजनेचं रक्षणही करणार नाही आणि या अपयशाची जबाबदारीसुद्धा घेणार नाही। आता चौथी गोष्ट पाहूया, आपल्या कमकुवत बाजू कुणालाच सांगू नका। बघा, तुमच्या लक्षात असू द्या, हे गुरुजी ही गोष्ट आहेत ना त्याच्या शिष्याला सांगत आहेत। गुरु गंभीरपणे म्हणाले, पुत्रा, ज्या दिवशी तू आपली कमजोरी कोणाला सांगितलीस ना त्याच दिवशी तू पराभवाची पहिली पायरी चढलास म्हणून समज। शिष्यानं विचारलं, गुरुदेव, जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला आपली वेदना, भीती किंवा कमजोरी सांगितली तर ते आपल्याला समजून घेणार नाहीत का बरं? गुरु हसून म्हणाले, जवळचे लोक आहेत ना तोपर्यंत सोबत असतात जोपर्यंत तुमची शक्ती त्यांना फायदा देते, पण जशी तुमची कमजोरी समोर येते ना तेच लोक एकतर दूर जातात किंवा पाठीतवार करतात। त्यांनी एका योद्ध्याची कथा सांगितली, जो बाणांना घाबरत होता त्यानं आपल्या सर्वात जवळच्या साथीदाराला सांगितलं की युद्धात बाण सुटले ना तर मला मागे कर। काही काळानंतर तोच साथीदार शत्रूला म्हणाला आणि त्यानं युद्धात
सर्वात आधी त्याच युद्धेच्या दिशेनं बाण सोडून घेतले, कारण त्याला माहीत होतं ना कुठे वार करायचा आहे. गुरु म्हणाले, कमजोरी तोपर्यंत ताकद असते जोपर्यंत फक्त तुलाच तिची माहिती असते. ज्या दिवशी ती कोणाला कळते ना, ती तुझ्या विरुद्ध सर्वात धारदार शस्त्र बनतं. राजा तोच असतो जो आपल्या भीतीला तलवारीत लपवतो आणि चेहऱ्यावरील हास्यामध्ये आपले घाव सुद्धा लपवतो. म्हणून तुझं भय आहे ना, तुझ्या वेदना आहेत, तुझे घाव आहेत, हे स्वतःपुरतेच ठेव. कारण जगातले बरेच लोक मदत करत नाहीत, ते फक्त पराभवाचा तमाशा पाहण्यासाठी उभे असतात. आता 5वी गोष्ट पाहूया. आपल्या दानाचं प्रदर्शन कधीच करू नका. बघा, गुरु हसून म्हणाले, पुत्रा, जे दान जिभेवर येतं ना, ते पुण्य नाही तर ते अहंकाराचं प्रदर्शन असतं. शिष्यांनी विचारलं, गुरुदेव, जर आम्ही एखाद्या गरीबाची मदत केली, भुकेलेल्याला अन्न दिलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली, तर हे सांगणं चुकीचं आहे का बरं? गुरु शांत होऊन म्हणाले, जेव्हा तू दान करतोस ना आणि नंतर त्याचा ढोळ पिटतोस, तेव्हा ती मदत कधीच राहत नाही. तो तुझ्या गर्वाला वाढवण्याचा मार्ग बनतो. राजानं घोषणा केली की त्यानं यावर्षी 100 गायी ब्राह्मणांना दान दिल्या. लोकांनी टाळ्या वाजवल्या. पण त्याच रात्री त्याला स्वप्नात एक वृद्ध ब्राह्मण म्हणाला, राजन, तू जे दिलं आहेस ना, ते पुण्य ठरलं नाही, कारण तू त्याचा ढोळ पिटलास. दान तेव्हाच फळदायी होतं जेव्हा ते गुप्त दान असतं. गुरु स्पष्टपणे म्हणाले, उजव्या हाताने दिलेलं दान जर डाव्या हातालाही कळलं ना, तर ते जास्त होतं. दान हा तो दिवा आहे ना, जो अंधारामध्ये जळतो. त्याला कुणी पाहिलं किंवा नाही पाहिलं तरी त्याचा प्रकाश एक दिवस पसरत असतो. म्हणून जर तू खरोखर कोणाची मदत केली असेल तर ती जगाला सांगण्याची गरज नाही. जे खऱ्या मनानं दिलेलं आहे ना, ते वरपर्यंत पोचत असतं. बाकी सर्व दिखावा आहे. आता 6वी गोष्ट पाहूया. अपमान आणि पराभवाच्या कथा कधीच कुणाला सांगू नका. गुरु शिष्यांकडे पाहून गंभीरपणे म्हणाले, पुत्रा, आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी हारलेला असतो, कधी ना कधी अपमान सहन करत असतो. पण त्या पराभवाला वारंवार सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा आहेत ना, स्वतः उकरून काढण्यासारखं आहे. त्यांनी एका योद्ध्याचं उदाहरण दिलं. ज्यानं युद्धात तो पराभव स्वीकारला, त्यानं प्रत्येक गावात फिरून सांगितलं की मी हारलो आहे, मी हारलो आहे, मला फसवण्यात आलं आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे. काही लोकांनी सहानुभूतीसुद्धा दाखवली, पण बहुतेकांनी त्याला हसण्याचा विषयच बनवला ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो बरं? जेव्हा तो पुन्हा मैदानात उतरला तेव्हा सर्वजण त्याचा पराभव पाहण्यासाठी आतुर होते. गुरु म्हणाले, जर तू कधी अपमान सहन केला असेल तर त्याला तुझ्या शक्तीमध्ये बदल. शिक, पण त्याचा ढोल वाजवू नकोस. दुनिया चतुर आहे. मी तुझ्या दुःखावर रडणार नाही, तर त्या आठवणी ठेवेल. अपमान आठवू नकोस, त्याला तुझ्या आत शक्तीमध्ये बदल. जेव्हा तू तुझे दुःख सर्वांसमोर आणतोस तेव्हा जे लोक आहेत ना, तुझ्यावर आधीच जळायला लागतात. ते तुझ्या विरुद्ध वापर करतात. आणि लक्षात ठेव, दुनिया तेव्हाच विश्वास ठेवते जेव्हा तू तुझी ताकद दाखवतोस, ना की जेव्हा तुझ्या तुटण्याच्या कथा सांगतोस. म्हणून जर तू कधी हारलास ना, तर जगाला अजिबात सांगू नकोस. तू स्वतःला सांग की आता अजून मजबूतीनं उभं राहायचं आहे. खरा विजेता तोच असतो ना, जो पडल्यावरही काही न बोलता पुन्हा भरारी घेतो, पुन्हा उभा राहतो आणि आपल्या मौनाने सर्वांना चकित करतो. आता 7वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या भावना. जसे की आपला राग असेल, आपला मोह असेल, आपली वेदना असेल, कधीच कुणासमोर उघडी करू नका. गुरु सर्वांकडे पाहून गंभीरपणे म्हणाले,
माणसाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याचं मनच आहे ना. आणि जो प्रत्येक व्यक्तीसमोर आपलं मन उघडं करत असतो तो सर्वात आधी तुटत असतो. जेव्हा तू रडतोस ना, जेव्हा तू रागवतोस, जेव्हा तू मोहामध्ये अडकतोस, हे इतरांशी वाटून घेतोस, तेव्हा लोक सहानुभूती नाही तर तुझी गणना करत असतात. तेव्हा ते विचारतात की तुझी कमजोरी कुठे आहे आणि तिथून तुला कसं तोडता येईल. जर तू कोणाला सांगितलं की तू कोणाशी नाराज आहेस तर ती गोष्ट तुझ्या शत्रूपर्यंत पोचू शकते. जर तू कोणाला सांगितलं की तू कोणाबद्दल मोह ठेवतोस तर ते लोक मोह तोडण्याचा प्रयत्न करतील. आणि जर तू तुझी वेदना व्यक्त केली तर लोक त्याचा उपाय नाही तर फायदाच विचारतील ना. बघा, गुरु पुन्हा म्हणाले, भावना देखील त्याचप्रमाणे असतात. जसे की धन जे सर्वांसमोर येतं त्याचं मूल्य घटतं, पण जे धन आत जपून ठेवलं जातं ती शक्ती बनते. राजा तो असतो, तो आत आगीसारखा जळतो पण बाहेर थंड छायेसारखाच दिसतो ना. ज्याला दुनिया समजू शकत नाही ना तोच सर्वात मजबूत असतो. म्हणजे मनाची गोष्ट आहे ना, फक्त त्याच व्यक्तीला सांग जो खरोखर निस्वार्थ आहे. बाकी सर्वांसमोर फक्त हस आणि शांत राहा. शिष्यानं सिर झुकून उत्तर दिलं, गुरुदेव, मी आता समजलो आहे. प्रत्येक नात्यामध्ये जरी प्रेम असलं ना तरी काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवण्यातच शहाणपणा आहे. गुरु म्हणाले, पुत्रा, ही नीती जीवनाचे सर्वात मोठं कवच आहे. ते धारण कर, मग कोणीही तुला तोडू शकणार नाही. कोणीही किती खास असू द्या, 7 गोष्टी स्वतःपुरतं मर्यादित ठेवा. आणि जर तुम्ही या 7 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये ठेवल्या ना तर तुमचा पराभव करणं कधीच शक्य नाही. तुमचा विजयरथ कायम जीवनामध्ये असेल. तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.